हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला जे टिश्यू आपण बघितले होते, राईट, तर त्याचे आपल्याला आता प्रकार बघायचे. टाइप्स ऑफ सिंपल परमानंट टिश्यू. यामध्ये आपण बघितलं बघा, पॅरेंचेमा, देन कलेंचेमा अँड स्क्लेरेंचेमा. ओके, थोडे नाव डिफिकल्ट आहे. ओके, तर बघा यामध्ये फिगर मध्ये तुम्हाला बघा पॅरेंचेमा मध्ये काय एक सिंपली कॉम्बिनेशन असं आहे की ते एक दगड जवळ ठेवतो आपण, त्यामुळे मध्ये एक प्रकार जसा दिसतो तसा आहे इंटरसेल्युलर स्पेस आपण म्हणतो. आणि ह्या इंटरसेल्युलर मध्ये जो आपण न्यूक्लियस सारखा भाग पाहतो त्याला व्हॅक्यूल्स असं म्हणतात. अँड देन त्याचे जे एंडला एक पुन्हा डार्क स्ट्रक्चर दिले त्याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो. ओके, देन कोलेंचमा यामध्ये बघा याचं स्ट्रक्चर समवॉट आपल्या पॅरेंचमा सारख्याचे बघा समवॉट. ठीक आहे, पण जे इंटरनल स्ट्रक्चर आहे व्हॅक्यूलचं सेल वॉलचं, ओके, हे थोडस डिफरंट आहे. त्याचप्रमाणे स्लेरेंचमा यामध्ये बघा स्ट्रक्चर थोडस कारल्या टाइप, जसं जे कापल्यानंतर आपण जे फिगर दिसते आपल्याला त्या प्रमाणात दिसते. ठीक आहे, देन स्ट्रक्चर ऑफ सेल दिले बघा, लिव्हिंग सेल विथ द थिन सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेस. त्यानंतर याचं स्ट्रक्चर कसं आहे सेकंडचं, दॅट इज इलॉंगेटेड इन लिव्हिंग सेल्स. त्याचप्रमाणे थर्ड आहे डेड अँड फायब्रस सेल विथ टॅपरिंग एंड. टॅपरिंग एंड म्हणजे निमुळता, नॅरो म्हणतो आपण. ठीक आहे, सेल वॉल अँड कंटेन द लिग्निन. लोकेशन कुठं असतं बघा, ऑल पार्ट ऑफ लाईक रूट, स्टेम, लीव, फ्लावर अँड सीड्स. आता आपण हे फ्लावरचं हे सगळं प्लांटचं बघतो स्ट्रक्चर, प्लांट टिश्यूचं, त्यामुळे हे रूट मध्ये दिसतात. त्यानंतर सेकंड जे आहे पॅरेंचेमा, हे कशामध्ये दिसतं बघा, ऍट द बेस ऑफ लीफ, हे झाडाजवळ, झाडाच्या पानाजवळ. नंतर हे थर्ड जे आहे हे स्टेम. नंतर विंग्स ऑफ लीव्स, हार्ड कोट ऑफ सीड्स, जे आपलं बी वगैरे तयार होईल, राईट, ते कोकोनट कव्हरिंग वरची जशी असते ना त्याप्रमाणे मध्ये हार्ड कव्हरिंग हे दिसून येते. फंक्शन काय महत्वाचं की सपोर्ट अँड स्टोरेज ऑफ फूड. नंतर सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी, महत्वाचं तर सपोर्टच आहे, राईट, अँड प्रोव्हाइडिंग द प्रोटेक्शन. देन टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमानंट टिश्यू बघा, यामध्ये झायलम आणि फोलम हे दोनच आहे. ओके, तर झायलमचं काय, एक ट्रॅकेड आपल्या एक ऑर्गन सारखं त्याची डायग्राम आहे. नंतर जे फोलम आहे, तर याचा जो प्रकार दिसतो आपल्या ह्या झाडाच्या सीड मध्ये किंवा झाडाच्या जे खोड असतं त्यामध्ये जो मधला भाग असतो, राईट, तर ते आपण बघतो. तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स काय, कन्सिस्ट ऑफ थिक वॉल ऑफ डेड सेल, म्हणजे जे मृत पेशी असतात, बरोबर, तर त्यामध्ये हे जास्त प्रमाणात जाड असतं. देन कन्सिस्ट ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग लिव्हिंग सेल्स, म्हणजे जे जिवंत, म्हणजे जे आता चांगल्या प्रकारे जे झाड आपले वाढलेले असतात, बरोबर, तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचं, म्हणजे त्याला काही कुठल्या प्रकारचा त्रास नाही, तिथे चांगल्या पद्धतीची वाढ वगैरे होते, त्याला फुलं वगैरे येतात, त्याला आपण म्हणतो का दॅट इज अ फुल. ओके, देन टाइप्स ऑफ सेल काय, ट्रॅकियड, वेसल अँड झायलम, फायबर्स, डेड सेल्स, झायलम, पॅरेंचिमा, लिव्हिंग सेल्स. यामध्ये एवढ्या प्रकारच्या सेल्स आहेत. नंतर याच्यामध्ये सीव्स, ट्यूब्स, कंपेनियन सेल, फोलम, पॅरेंचिमा, लिव्हिंग सेल, फोलम, फायबर, डेड सेल्स. डेड सेलचा पण याच्यामध्ये उपयोग आहे. फंक्शन काय, स्ट्रक्चर लाईक इंटरकनेक्टेड ट्यूब्स कंडक्ट द वॉटर मिनरल. महत्वाचं तर हेच आहे, कारण स्टेम जे असतंय, बरोबर, तर ते सिम्पली महत्वाचं तर पाणी झिंजायचं काम करतं, राईट. देन यामध्ये बघा फोलम मध्ये काय, द ट्यूब जॉईन टू इच अदर कंडक्ट द शुगर अँड अमिनो ऍसिड फ्रॉम द ड्यूस टू अ व्हेरियस पार्ट इन अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन. हे महत्वाचं काम करतंय बघा, अमिनो ऍसिड किंवा कंडक्ट द शुगर याला ट्रान्सफर करायचं काम हे अपला असो किंवा डाऊनला असो. ठीक आहे, तर दोन्ही साईडला हे काय करतं, वर्क. दे some cells in the body of a living organism are a totopotent, that is, if provided a proper environment, a new organisms can be grown from these cells. बघा
लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच आपण जे म्हणतोय सम सेल्स इन द बॉडी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर totipotent that is if provided a proper environment then new organism can be grow from this cell. आता बघा महत्वाचं काय की जर पोषक वातावरण असेल तर बुरशी सुद्धा काय होते पटकन वाढते. त्याप्रमाणे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण काय होईल जर पोषक वातावरण मिळालं तर त्यांची वाढ 100% होणार. It was realized that with the help of this property of a cell and their genetically controlled biochemical process, the varieties of high yield crops and new species of animal and various racines could be produced. And this led to the rise of a new branch of biology that is a biotechnology. म्हणजे हे जे नवीन प्रकारचे स्पेसिस तयार होतात राईट हे काय करताय बायोकेमिकल प्रोसेस मध्ये याचा उपयोग होतो ज्या की कुठल्या प्रकारच्या ज्या वॅक्सिन असेल राईट द क्रॉप्स साठी जे की किंवा प्राण्यांसाठी हे महत्वाचे काय होईल कंटेंट तयार करून देतील जेणेकरून आपले आजार काय बरे होतील. तर यामध्ये याचा जो उपयोग होतो बायोटेक्नॉलॉजी म्हणून वापरतो. तर आपला आता जो पार्ट 2 म्हणजे ह्या चॅप्टरचा बायोटेक्नॉलॉजी म्हणून काय होतो कंटिन्यू. With the help of this technique, it has become possible to produce a plant and animal bearing for some new characteristics in addition to their natural ones. बघा आपल्याला काय होतं ह्या टेक्निकमुळे जे नॅचरल कंटेंट असतील त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो झाडांमध्ये असेल किंवा प्राण्यांमध्ये असेल ती काय करू शकतो आपण जास्त प्रमाणात त्याच्यातले कंटेंट ते वाढून आपण त्याची ग्रोथ फास्ट घडून आणू शकतो. जसं की आता बघितलं आपण की जर पहिले जर आपण जुन्या काळामध्ये जर उत्पन्न बघितलं तर हे कमी असायचं पण आताच्या काळामध्ये काय जास्त आहे. तर काय वापर काय जास्त त्याचं कारण महत्वाचं काय की आपण त्या बियांमध्ये काय केलं हरभरा जसा बघितला तर तुम्ही तो छोटा असायचा तो बरोबर. आता त्याची साईज किती फार मोठी म्हणजेच काय याच्यामध्ये आपण काय केली बऱ्याचशा बायोटेक्नॉलॉजीच्या कंटेंट आपण वापरल्या म्हणून त्याची ग्रोथ काय केली वाढवली म्हणजे उत्पन्न काय झालं वाढलं. कारण लोकसंख्या वाढली म्हणजे आपल्याला उत्पन्न त्या प्रमाणात काय झालं पाहिजे वाढलं पाहिजे. ठीक आहे. The techniques of bringing about the improvements in the living organism by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human being are together are called as a biotechnology. ह्या पर्टिक्युलर लाईनला अंडरलाईन करून ठेवा कारण हायब्रिडायझेशन हा शब्द जो आहे आपण जे म्हणतो हायब्रिड खातोय पहिले गावरान वगैरे खायचं बरोबर. तर ते आता हायब्रिड होतं म्हणजेच काय त्याची साईज सुद्धा वाढलेली आहे आणि त्याची टेस्ट पण काय झाली वाढलेली. हे का झालं कारण आपण त्या पर्टिक्युलर जे जुनं बियाणं होतं त्याच्यामध्ये आपण काय केली इम्प्रूव्हमेंट केली राईट. It includes the technique of genetic engineering and tissue culture. Its uses are in the production of cash crops, improvement in a various cash crops, increase the inability of a plant with the environment stress, vaccine production, early diagnosis of congenital diseases, organ transplant, cancer, research production of artificial skin, cartilage, etc. in a laboratory. जसं झाडांच्या बद्दल किंवा प्लांट बद्दल आपण चेंजेस केले त्याप्रमाणे आपण ह्युमन बिंग मध्ये पण त्याचा उपयोग केला बायोटेक्नॉलॉजीचा. जसं की किडनी आपण ट्रान्सप्लांट करतोय बरोबर पुन्हा कुठं जर लागला असेल तर त्याची जर स्किन पुन्हा तुम्हाला भरून काढायची असेल तर तीच दुसऱ्या ठिकाणची स्किन वापरून आपण त्या लागलेल्या ठिकाणी आपण वापरून ती जखम काय करू शकतो पूर्णपणे रिकव्हर करू शकतो लाईक दॅट. नंतर बघा टिश्यू कल्चर. आता हे सगळं चांगल्या प्रकारे आता ही जो पार्ट आहे तो चालू झालेला आहे. कॅन यू टेल सपोज यू वॉन्ट टू ग्रो अ गार्डन लाईक वन शोन इन द पिक्चर or on you or on school, what would you do to achieve that? By which method will you cultivate those seedlings? यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर अशा प्रकारचं गार्डन जर बनवायचं आता ऍक्च्युली गार्डन ही पूर्ण शेती बरोबर. गार्डन जर बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे महत्वाचं पहिले त्याची माहिती घ्यावी लागणार. माहिती घेतल्यानंतर जमीन त्याला कशा प्रकारे लागते त्याला कुठल्या प्रकारचं वातावरण तिथं असं पोषक आहे की त्या पद्धतीने तिथं जे तुम्ही कुठल्याही प्रकारची फळबाग असेल किंवा फुलाची शेती असेल तर त्याला ते
पोषक आहे की नाही वातावरण, या सगळ्यांचा तिथं काय करावं लागेल, विचार करावा लागेल. नेक्स्ट, यू मस्ट हॅव सीन अ फ्लावर सेम व्हरायटी बट 2 or 3 डिफरंट कलर बॉर्न बाय सेम प्लांट, हाऊ इज दिस पॉसिबल. तर याला सिम्पली म्हणतो आपण एक शब्द आहे पाहतो त्याला, त्याला आपण त्याच्या एक पर्टिक्युलर जर झाड असेल रोजचं, बरोबर, तर त्याला काय करतो आपण, त्या पर्टिक्युलर फांदीला आपण कापून त्याच्यामध्ये काय करतो, दुसरी फांदी आपण काय करू शकतो दुसऱ्या झाडाची, ती आपण जर त्याला कनेक्ट केली विथ द हेल्प ऑफ चिकट टेप, देन त्याच प्रमाणामध्ये काय होईल, तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं फुल, एका झाडाला 2-3 प्रकारचे फुल किंवा फळ तुम्ही लावू शकता, बरोबर. त्याला ब्रीडिंग म्हणतात बघा, शब्द काय त्याला, ब्रीडिंग, बडिंग, ब्युडिंग, बडिंग, असे 2-3 शब्द प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे असू शकतात, बरोबर. तर हे आपण एका झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याच्या झाडाला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पण आपण जनरेट करू शकतो, राईट. फक्त ती काय पर्टिक्युलर त्या खोडाला आपण काय करायचं, असं एक व्ही शेप मध्ये कापणार आणि तिथं ती दुसरी झाडाची किंवा दुसऱ्या व्हरायटीची आपण काय करणार, आंब्याची कलम लावणार आणि त्याला जर आपण चिटकून घेतलं विथ द हेल्प ऑफ प्लास्टिक टेप वगैरे, देन थोड्या दिवसानंतर त्याला कोंब फुटणार आणि तिथून त्याची वाढ होणार. लेट अस लर्न अबाउट द मॉडर्न टेक्निक्स ऑफ फार्मिंग अँड गार्डनिंग. बघा आता मॉडर्न टेक्निक आपल्याला बघायची तर केळी शेती दाखवली, बरोबर आहे. इथं आय थिंक हळद आहे, ठीक आहे. बनाना फार्मिंग विथ हेल्प, ओके. बनाना फार्मिंग चे छोटे रोपटे, नॉट अ हळद, ठीक आहे. ex vivo growth of a cell or a tissue in the aseptic and nutrient rich medicine is called as a tissue culture. बघा, टिश्यू कल्चर म्हणजे काय, एक्स विवो ग्रोथ ऑफ अ सेल और अ टिश्यू इन द एस्पेटिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम, म्हणजे एक साधं रोपट तयार करणे, त्याला टिश्यू कल्चर असं म्हणतात. Nowadays, a complete organism can be developed from the single cell or the form a tissue with the help of a tissue culture technique. आपण टिश्यू कल्चर टेक्निक काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे नवीन स्पेसिस किंवा सेल्स काय करू शकतो, तयार करू शकतो. A liquid, solid, gel-like medium prepared from agar which supplied the nutrient and energy necessary for tissue culture is used in this technique. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स असतील, सॉलिड असतील, जेल असतील, राईट. याच्यापासून आपलं न्यूट्रिएंट्स किंवा एनर्जी आपल्याला काय होते, त्या टिश्यू कल्चरला यूज होते. देन बघा, आता हे एक सायकल दिलंय, जसं आपल्याकडं कशाची सायकल असते बघा, वॉटर सायकल, त्याप्रमाणे यांनी काय केले, व्हेरियस प्रोसेस ऑफ इन टिश्यू कल्चर. बघा, फर्स्ट काय केलं, प्रायमरी ट्रीटमेंट. एका बॉटल मध्ये त्यांनी काय घेतलंय, सिंपली एक छोटा एलिमेंट घेतलेला आहे, राईट. आपण त्याला पहिले आपण कन्सिडर करू. बघा, एक बी आपण त्या पाण्यामध्ये काय केले, एका बॉटल मध्ये कन्सिडर केले, त्याच्यात हळूहळू काय झालं, त्याची वाढ झाली, रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्याच्या डबल काय झालं, त्याची ग्रोथ झाली, एकाचे 2, 2चे 3. त्याप्रमाणे शूटिंग अँड रूटिंग, म्हणजे त्याचं काय झालं, वरती वाढ झाली. तशाच प्रमाणे काय झाली, जमिनीमध्ये पण ते काय, त्यांची मुळं चांगल्या प्रकारे गेली. नंतर प्रायमरी हार्डनिंग, म्हणजे त्याचे आपण काय केले, एक प्लास्टिकचे हे असतं बघा, साचे, त्याच्यामध्ये मिरचीचे रोप जसे असतात ना लावलेले, एका याच्यामध्ये 1 रुपयाला 1 रोप विकता बघा, तर 100चा सेट असतो. तशा प्रकारे हे सेट काय केले, त्यांनी तयार केले. आणि हे सेकंडरी हार्डनिंग, म्हणजे जशाप्रमाणे त्यांनी काय केलं, हे विकल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला जमीनमध्ये लावले. जमीन लावल्यामुळे काय नंतर हे झाड छोटं जे असतं ते काय कम्प्लीट मोठं आलं, त्याला फ्रूट आले, बरोबर. आणि नंतर बल्क फॉर्म ऑफ अ सोर्स प्लांट, मग त्याच्यापासून पुन्हा बी तयार झालं, समजलं. मग ह्या बीचं पुन्हा काय केलं त्यांनी, नंबर ऑफ बी तयार केली, आणि त्याच्यापासून पुन्हा हे काय होईल, ही प्रोसेस पूर्ण प्रमाणे काय होईल, रिपीट. जसं आपल्याला कार्निवोरस एनिमल वगैरे आपण बघितले किंवा वॉटर सायकल बघितली, त्याचप्रमाणे ही पण काय होती, सायकल कम्प्लीट होते. आता बघा, इन इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट कोण आहे बघा, फ्रेडरिच कॅम्पिन स्टीवर्ट 1904 to 1993 was the British botanist, बायोलॉजी मध्ये बोटनी हे प्रकारची ब्रँच आहे. ही हॅड
shown that a cell and tissue can grown ex vivo. To prove this, he isolated the cell from the carnot root and cultured them in a nutrients medicine also, and proved that each cell has ability to produce a new plant. याच्यामुळे काय त्यांनी म्हटलं की प्रत्येक झाड काय करू शकतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काय घेतले, बिया घेतल्या, त्या पद्धतीने त्याच्यावर काय केली, प्रोसेस केली राईट टिश्यू कल्चर पद्धतीने, आणि नवीन काय केलं, त्याच्यापासूनच नवीन प्रकारची व्हरायटी काय झाली, तयार करण्यात आली. चेंज इन ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. आता शेती संदर्भामध्ये बघा किती प्रमाणामध्ये याच्यामध्ये बदल झाले. फर्स्ट, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, जीएम क्रॉप म्हणतो आपण त्याला, आर बीइंग प्रोड्यूस्ड बाय इंट्रोड्युसिंग चेंजेस इन डीएनए ऑफ अ नॅचरल क्रॉप. त्यांच्या डीएनए मध्ये काय केले, चेंजेस केले, त्यामुळे काय झाले, त्यांच्यामध्ये तशा प्रकारची changes होत गेले. Normally, such a variety are not found in a nature. Thus, a new variety are produced artificially. The different useful characteristics are introduced in a such varieties. आता जर तुम्ही बघितलं बघा, लोकसंख्या जशी वाढती तशा प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न सुद्धा किंवा तुम्हाला फळे भाज्या किंवा फळं असतील वगैरे यांची पण क्वांटिटी वाढला बरोबर. तर ही बायोटेक्नॉलॉजी त्यासाठी फार युजफुल होते. Second बघा, ability to withstand the environment stress from the naturally occurring varieties cannot withstand environment stress like frequently changing temperature, wet, dry, famine, changing climate, etc. The GM group can grow in the any such adverse condition. आता जसं बघा आपलं पर्यावरणामध्ये पण काय होत आहे, बरेचसे बदल होत चालतात बरोबर. कधी मध्येच पाऊस पडतो, मध्येच तापमान वाढत होतं, अशा कंडिशन मध्ये पण आपले पिकं काय झाले पाहिजे, चांगल्या प्रकारे यायला पाहिजे, त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. त्यासाठी पण आपल्याला जीएम क्रॉप नावाचा जो प्रकार आहे राईट, दॅट इज जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणून ओळखला जातो, तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. As the GM crop are resistant to insect pest pathogens, chemical weedicides, etc. The use of harmful chemical like pesticides can be avoided. आता ह्या जीएम क्रॉप मुळे काय झालं की जे शेतीला अशी म्हणजे जमिनीला खराब करणारे जे आपण केमिकल्स वापरायचो बरोबर, तर ते केमिकल यामध्ये वापरले जात नाही. त्यामुळे काय जमिनीची सुपीकता पण कायम राहील. आणि दुसरं जे वेगवेगळ्या प्रकारचे काय येतात रोग वगैरे येत असतात अशावर पिकांवर, तर हे जे रोग आहे तर याच्यापासून पण आपल्याला काय होईल, बचाव करता येईल. फोर्थ आहे बघा, ड्यू टू यूज ऑफ सीड्स ऑफ जीएम क्रॉप देयर इज इम्प्रूव्हमेंट इन अ न्यूट्रिएंट व्हॅल्यू अँड अ डिक्रीज इन द लॉस ऑफ अ क्रॉप. याच्यामुळे काय आलं, जीएम क्रॉप मुळे आता कुठल्याच प्रकारचे जर सिम्पली हे जर येतच नसतील, रोग वगैरे होतच नसेल, तर त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या झाडांची जी क्वालिटी आहे किंवा त्यांची फळांची जी क्वालिटी ही चांगली होणारच बरोबर. In this way, as a seed of a better quality crop are being produced, farmer all over the world are cultivate the GM crop on a large scale. याच्यामुळे काय आलं, सगळ्याच जगामध्ये काय झालं, याचा उपयोग झाला, त्याच्यामुळे उत्पन्नात देखील वाढ झाली राईट. The area under the cultivation is increasing day by day. High yielding variety of GM crop like banana, maize, rice, potato, soybean, tomato, cotton, apple, brinjal, papaya, wheat, rose, tobacco, wheat, etc. available. म्हणजे सगळेच आहे. Pest resistant genes have been introduced in the sum of this. बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल दिले बघा. मायझेसाठी काय त्यांनी बघलं, जीएम क्रॉप दॅट इज एम मॉन 810 मॉन 863. नंतर पोटॅटो साठी ॲफ्लोरा, नंतर राईस साठी गोल्डन राईस, देन सोयाबीन साठी विस्टिव गोल्ड, टोमॅटो साठी वैशाली, देन कॉटन साठी बीटी कॉटन. बीटी कॉटन आमच्या आपल्याकडे वापरला तो महाराष्ट्रात. Find out, collect the information of GM variety crop in your area and make a note of them. Also to find out if there is any adverse effect of a GM crop on human being and environment. याच्यामुळे काही जर तोटा वगैरे होत असेल किंवा नुकसान वगैरे होत असेल पर्यावरणाचं किंवा लोकांचं, तर ते पण तुम्हाला काय करायचं त्यामध्ये सांगायचं. इन दिस वे द गार्डन द ग्रीन इन दिस वे द ग्रीन
evolution is being achieved through the tissue culture, and the country like India with a huge population in meeting with the success in producing sufficient food grains for all. याच्यामुळे काय झालं की एक हरित क्रांती झाली आणि त्या हरित क्रांतीमुळे काय झालं त्या प्रमाणामध्ये एवढ्या प्रमाणात लोकांना ते काय झालं त्या गोष्टी मिळत गेल्या. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना उदरनिर्वाह देखील होतोय, पुन्हा लोकांचा पोट सुद्धा भरतंय. ओके, सो चॅप्टर बराच आहे आणखी, तर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, फ्लोरिकल्चर अँड नर्सरीज इन फॉरेस्ट्री. आता फॉरेस्ट्री मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो, किंवा हे जे असतं आपलं नर्सरी म्हणजे आपण जे रोपवाटिका म्हणतो, बरोबर. नर्सरी म्हणजे शाळा नाही, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण याचा फार प्रमाणात उपयोग होतो. बघा केळीची पण व्हरायटी बघा, पुन्हा द्राक्ष असेल, पुन्हा स्ट्रॉबेरी असेल, बरोबर. त्याचप्रमाणे जसं अॅनिमल मध्ये पण त्यांनी चेंजेस केलेले, जसं दुधामध्ये पण काय झाले, वाढ झाली, बरोबर. त्याचप्रमाणे आपल्या जे चिकन जे आहे म्हणजेच आपण त्याला हे म्हणू शकतो कोंबडी, त्यांची पण वाढ पण काय झाली जास्त प्रमाणात, कमी वेळात, म्हणजे ते पटकन त्यांची ग्रोथ व्हायला पाहिजे, म्हणजे माल तो काय झाला पाहिजे, विकायला आला पाहिजे, अशा प्रकारचे. पुन्हा त्यांच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये पण त्यांनी बरेचशा चेंजेस केले. ओके, तर चॅप्टर आणखी पुढे आहे, तो आपण कंटिन्यू करूया नंतर. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच